नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही वाटतंय का की EPS 95 अंतर्गत तुमची पेन्शन थेट 7,500 रुपये किंवा त्याहून अधिक होणार आहे? जर तुमचे PF पैसे प्रायव्हेट ट्रस्टमध्ये जमा होत असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण संसदेत झालेला हा मोठा खुलासा तुमचे संपूर्ण गणित बदलू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर एक मोठी चूक महागात पडू शकते. मित्रांनो, EPS 95 पेन्शन जी आता अनेक ठिकाणी EPS 2026 म्हणूनही चर्चविली जात आहे, तिच्याबाबत राज्यसभेत एक मोठा मुद्दा उपस्थित झाला. 6 ऑगस्ट रोजी भाजप खासदार डॉक्टर अजित माधवराव गोपछाडे यांनी संसदेत हा विषय जोरदार मांडला. सर्वात मोठा प्रश्न हा होता की 9 जुलै 2026च्या मद्रास हायकोर्टाच्या निर्णयानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाच्या आधारे काय प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही हायर पेन्शनचा समान फायदा मिळणार का? सरळ भाषेत सांगायचे तर ज्या कंपन्यांचे PF पैसे थेट EPFO कडे न जाता त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट PF ट्रस्टद्वारे मॅनेज होतात, त्या कर्मचाऱ्यांचे काय? या संपूर्ण प्रकरणाची मूळ जड आहे 4 नोव्हेंबर 2022च्या सुप्रीम कोर्टाचा तो ऐतिहासिक निर्णय जो EPFO विरुद्ध सुनील कुमार बी आणि इतर प्रकरणात आला होता. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते की हायर पेन्शनचे नियम प्रायव्हेट ट्रस्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू होतात. म्हणजे तुमची कंपनी प्रायव्हेट ट्रस्ट असणारी आहे म्हणून तुम्हाला हायर पेन्शनच्या अधिकारांपासून कोणीही रोखू शकत नाही. पण थांबा, इथे एक मोठा गैरसमज आहे. याचा अर्थ असा बिलकुल नाही की प्रत्येक EPS 95 सदस्यांची पेन्शन आता एका रात्रीतून वाढून थेट मूळ पगारावर मिळायला लागेल. यासाठी तुमची एलिजिबिलिटी, कॉन्ट्रीब्युशन हिस्ट्री आणि EPFO चे जॉईंट ऑप्शन्स पडताळणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर कायदेशीर सल्ला नक्कीच उघडा झाला आहे, पण प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी याची प्रक्रिया वेगळी असू शकते. आता सरकार यावर काय अंतिम निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागलेले आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला विचारले होते की तुम्हाला खरंच माहीत आहे का की तुमची पेन्शन किती वाढणार? कारण जर तुम्हाला तुमची अचूक पात्रता तपासायची असेल तर आमचे हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की फॉर्म कसा भरायचा. मित्रांनो, आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होईल, आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.